तुम्ही कधी असं अनुभवलंय का देवाला खूप काही सांगायचं होतं पण शब्द संपलेत, रडायचं होतं पण अश्रू येईनात आणि त्या क्षणी कोणीतरी तुमच्या आत काहीतरी हलवलं आणि देवच जवळ आला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तो क्षण म्हणजे देव येण्याची वेळ असते. आजची ओवी भक्ती कशी करायची हे सांगत नाही तर देव कधी येतो आणि याचं थेट उत्तर देते. मित्रांनो, जर आयुष्यात देव कधी ऐकत नाही असं कधी वाटेल असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी या ओवीचा खोल अर्थ तुम्हाला समजणार आहेत. आणि अशा खोल अस्वस्थ करणाऱ्या पण अंतःकरण शांत करणाऱ्या ज्ञानेश्वरींच्या ओवीसाठी चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणून सहज सुनिळू कृपामूर्ती सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. ही ओळी फक्त 4 ओळींच्या आहे आणि पण ज्ञानेश्वरांच्या इथे 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणून सहज सुनिळू कृपामूर्ते सजळू महामेघू. प्रत्येक अवस्था एक पूर्ण अध्याय आहे. म्हणून म्हणजे हा शब्द साधा नाहीत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्हणून का म्हणतात? कारण याआधी अर्जुनाची अवस्था अशी आहे, युद्ध समोर उभा आहे, आपलेच लोक शत्रू, धर्म काय तेच कळेना, शस्त्र हातातून गळून पडले. अर्जुन प्रश्न विचारतो पण उत्तर ऐकायची ताकद उरलेली नाही आणि म्हणून हा शब्द येतो. म्हणून सगळं संपल्यावर आजचा माणूस आणि म्हणूनही आज आपण कधी म्हणूनही अवस्थेत जातो. प्रयत्न करून थकल्यावर, योग्य असूनही हरल्यावर, देवाकडे तक्रार करूनही शांतता न मिळाल्यावर, तेव्हा माणूस म्हणतो आता काही उरलं नाही. म्हणून हीच म्हणून अवस्था. सहज सुनिळू देव ओरड ऐकत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देव ओरड ऐकत नाही, देव सहज ऐकतो. सहज म्हणजे काय? आरडाओरड नाही, गोंगाट नाही, अपेक्षा नाही. जिथे शब्द थांबतात तिथे देव ऐकायला लागतो. देव काय ऐकत नाही? मोठ्या मोठ्या घोषणा, दिखाऊ भक्ती, सौद्याच्या प्रार्थना, कारण त्यात मी जिवंत असतो. देव काय ऐकत असतो? अंतःकरणाची शांतता, न बोलता उमटलेला श्वास, स्वीकारलेले दुःख. देव आवाज नाही, अवस्था ऐकत असतो. अर्जुन सहज कसा झाला? अर्जुन म्हणतो, शिष्या तस्य शादी मात्वा प्रपन्नाम. म्हणजेच मी शिष्य आहे, मी शरण आलो आहे. इथे अर्जुन प्रश्न विचारत नाही, तो स्वतःला सोडतो. हीच सहजता. आजच्या आयुष्यात सहजता म्हणजे काय? मी सगळं जाणतो ही भावना सोडणं, माझंच बरोबर हा हट्ट सोडणं, देवाशी वाद न घालणं. म्हणजेच देवाशी भांडण संपले की देव बोलायला लागतो. कृपामूर्ती सजळ हा शब्द इथे ज्ञानेश्वर माऊली फार मोठं वळण घेतात. देव ऐकतो पण लगेच उत्तर देत नाही. तो आधी सजळ होतो. सजळ म्हणजे वितळलेला, सजळ म्हणजे ओलावलेला, सजळ म्हणजे करुणेनं भरलेला. ही अवस्था देवाची आहे, भक्ताची नाही. देव आधी का वितळतो? कारण भक्ताने स्वतःला सोडलं, अहंकार नाहीसा झाला, मागणी संपले आणि देवाला आता देणं लागत नाही, तो स्वतःहून वाहतो. पण देव लगेच का येत नाही? कारण ढगही आधी भरतो, पाऊस नंतर पडतो. देवाची कृपा ही प्रक्रिया आहे, क्षणिक घटना आहे. आजचा भ्रम म्हणजेच डेंजरस मिसअंडरस्टँडिंग. आज लोक म्हणतात देव ऐकत नाही. खरं कारण काय? आपण अजूनही सिद्ध करतोय, पटवतोय, सौदा करतोय, देव तिथे थांबतोय. आत्मपरीक्षण म्हणजे पौज ऑफ मोमेंट. इथे व्हिडिओ मित्रांनो, इथपर्यंत तुमचं मन हल्लं असेल तर लाईक करा, कॉमेंट्समध्ये लिहा. मी सहज व्हायचा प्रयत्न करतोय कारण आपण पाहणार आहोत देव महामय कसा बनतो, देव तो चालून कसा येतो, कृपा म्हणजे नेमकी काय बदलतं. तो ओळलासे श्री गोपाळ देव चालून येतो म्हणजे काय? महामेघ म्हणजे दया, न्याय, वेळ. कृपामेघ आणि नशीब यात फरक. आजच्या काळात देव कसा ओळखायचा असतो? तो ओळलासे श्री गोपाळ देव चालून येतो म्हणजे काय? ज्ञानेश्वर माऊली इथे धक्कादायक विधान करतात. ते म्हणत नाही देव प्रकट झाला, देव वरून बोलला, देव आशीर्वाद दिला. ते म्हणतात तो ओळलासे चालून आला. याचा अर्थ काय? देव स्थिर आहे, देवाला हालचाल करावी लागत नाही. पण जेव्हा देव चालून येतो तेव्हा समजायचं
फक्त आतून थांबला आहे. चालून येणं म्हणजेच अंतर संपणं. देव चालून येतो म्हणजेच काय? देव आणि भक्त यांचं अंतर संपतं, वर खाली नाही, समोरासमोर येतं. गुरु शिष्य नातं तयार होतं. तसेच अर्जुनासाठी कृष्ण आता सारथी नाही, तो गुरु होतो. आजच्या माणसासाठी या ओवीचा अर्थ आता बघूया. आज आपण देवाला कुठे ठेवतो? मंदिरात, फोटोमध्ये, शब्दांमध्ये. माऊली सांगतात, देव तिथे येतो जिथे मन शांत होऊन बसतं. देव चालून होतं तेव्हा काय बदलत असतं? प्रश्न सुटत नाही, दुःख लगेच जात नाही, परिस्थिती अचानक बदलत नाही, पण माणूस बदलतो. आणि माणूस बदलला की परिस्थिती हळूहळू झुकते. महामेघ देव ढगच का? हा शब्द या ओवीचा कळस आहे. महामेघ म्हणजे प्रचंड भरलेला, शांत, वेळेवर बरसणारा. देवाला महामेघ म्हणणं म्हणजेच देव उतवळा नाही, देव भावनेत वाहत नाही, देव वेळेवर न्याय करतो. ढग आणि पावसाचं तत्त्वज्ञान. शेतकरी ओरडला म्हणून येत नाही, जमीन पात्र आहे म्हणून ते तपासत नाही, पाणी मागणाऱ्यालाच देत नाही, तो फक्त भरला की बरसतो. तसाच देवाचं तक्रारी ऐकून नाही, सौदे ऐकून नाही, दिखावाने नाही, करुणेने भरला की बरसतो. आता एक महत्त्वाचा भाग आहे हा इथे, म्हणजे देव उशीर का करतोय? लोक म्हणतात देव उशीर का करतोय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देव उशीर करत नाही, देव विसरत नाही, देव भरतो आणि भरावयाला वेळ लागतो. अर्जुनाचं दुःख आणि देवाचं वेळ यात, म्हणजे अर्जुन लगेच शस्त्र उचलत नाही, गीतेचा उपदेश लगेच संपत नाही. का? अर्जुनाचं युद्ध बाहेरचं नाही, ते आतच आहे. कृपा म्हणजे काय? लोक इथेच चुकतात. कृपा म्हणजे पैसे मिळणे, संकट टळणं नाही, शत्रू नष्ट होणे नाही. कृपा म्हणजे तुझ्या दुःखाला अर्थ मिळणं. कृपा आली की काय होतंय? दुःख तसंच राहतं, प्रश्न तसंच राहतो, परिस्थिती ही तशीच राहते, पण माणूस आतून खचत नाही, तो स्वतःला हरलेला मानत नाही, तो देवावर संशय घेत नाही. हीच ती कृपा. आजच्या समाजात ही ओवी कशी लागू होते? आज माणूस सतत बोलतो, सतत दाखवतो, सतत शुद्ध करतो आणि देवाशी तसंच करतो. इथे माऊली म्हणतात देव तिथे येतो जिथे माणूस थांबतो. सजळ व्हायचं म्हणजे नेमके काय करायचे? सजळ म्हणजे हार मानणं नाही, पलायन नाही, कमजोरी नाही. सजळ म्हणजे मी जे आहे ते स्वीकारणं. जे सजळ होतं त्याच्यासोबत काय होते? तो देवाशी भांडत नाही, तो इतरांची स्पर्धा करत नाही, स्वतःला शुद्ध करत नाही. त्यामुळे देवाला त्याच्यापर्यंत यायला रस्ता मोकळा होतो. महामेघ उतरतो तेव्हा, महामेघ उतरतो म्हणजे अहंकार धुवून जातो, भीती कमी होते, निर्णय स्पष्ट होतात, अर्जुन युद्ध करतो आणि आतून शांत राहतो. आणि आजचा महत्त्वाचा प्रश्न, देव दिसत का नाही? कारण आपण अजूनही बोलतोय, आपण अजूनही हिशोब करतोय, आज आपणही अटी घालतोय, तिथेच देव थांबतो. देव मागण्याने येत नाही, देव ओरडण्याने येत नाही, देव सिद्ध केल्याने येत नाही, देव वितळल्यावर येतो. आणि देव वितळतो जेव्हा भक्त शांत होतो. मित्रांनो, जर या दोन या 4 ओळींच्या तुम्हाला स्वतःला अर्थ दिसला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्समध्ये लिहा मी सजळ व्हायचं शिकतोय. हा व्हिडिओ त्या माणसाला पाठवा जो म्हणतो देव माझं ऐकत नाही. आणि अशाच ज्ञानेश्वरीच्या खोल न हलक्या पण आयुष्य बदलणाऱ्या ओवींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तेव्हा आता पुन्हा भेटूया पुढीलच्या ओवीत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.